शिलगावचे अशोक काटे सागमन झाले तरी विनंती असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. अशोकजी काटे साहेब शिलगावचे सागमन झाले त्यांनी विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अशोक काटे साहेबांचं मी मनपूर्वक स्वागत. आमदार चषक ज्यावेळी स्पर्धा व्हायची सुभाष वीर साहेबांच्या नावाने खूप महत्वाची भूमिका अशोक काटे यांची राहिलेली आहे. त्या स्पर्धेत सुद्धा आम्ही समालोचन केले. या मॅचच्या दिशेने माऊली स्पोर्ट्स शिलगाव संघ प्रथम गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल आपण पाहतोय. फिटिंग थोडीशी खराब झाली होती मात्र बॅकअप चांगल्या सिंगलने खातो घडलं तर ते सरपंच 11 जय वागेश्वर देसाई फोडी संघाचा 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सामना असेल निजे बी विरुद्ध फडकेपाडा. तोही सामना 4 षटकात असेल. त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. वेळेच्या बाबतीत आपण भरपूर मागे आहोत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आणि सलग 3 षटकार मारले तर ज्ञानेश्वर देवकर यांना 1000 रुपये. देसाई संघासाठी हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. जितू पाटीलच्या बॅट या स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक ठोकलं तर नक्कीच ज्ञानेश्वर देवकर यांच्याकडून 1000 रुपये. उद्या सुद्धा आणि आज सुद्धा. वेगवान बॉल होता. सचिन कमबॅक करत असताना सलग 3 षटकार मारले देसाई संघाने. 1000 रुपये सुद्धा आहेत. सरपंच 11 जय वागेश्वर देसाई ज्ञानेश्वर देवकर यांनी पुरस्कृत केला संघ. 9 धावा धापलकरती लागलेत. चांगला बॉल होता. चांगली गोलंदाजी करत आहे सचिन. कारण दोन्ही यांनी स्पर्धा खेळली होती. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. धावसंख्या 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता. मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय संजय भास्कर. 2 धावा इथे मिळालेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. भावेश आम्हाला सांगतात धावसंख्या ती 12. पहिल्या षटकात 12 आलेत. सरपंच 11 देसाई संघ आपण मध्ये देसेगावचे पहिले सरपंच आपण पाहतोय स्वर्गीय सावराम लक्ष्मण देवकर साहेब त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे 4-4 षटकांचे. बारक्या पाटील याला विनंती असेल या व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत. देसेगावचे यशस्वी उद्योजक बारक्या पाटील. बारक्या पाटील या स्वागत आहे. तुमची जागा या व्यासपीठावरती आहे. संघाचे खंदे समर्थक गोलंदाज सुगंध दिनेश काटे दुसरं षटक घेऊन येतात. माऊली स्पोर्ट शिलगाव संघ आपण पाहतोय. प्रेमनाथ अलीमकर यांनी आज पुरस्कृत केले शिलगाव संघाला. त्यांचे हार्दिक स्वागत. जर मागची मॅच फडकेपाडा संघाने जिंकली. कमलाकर पवार साहेबांचे आगमन झाले निजेगावचे. त्यांचे हार्दिक स्वागत. तुमचे नामदेव पाटील आला असेल तर या निजेगावचे आपले हार्दिक स्वागत. सुरेश पाटील आपण आला असेल तर आपले हार्दिक स्वागत. इथे काय घडलं. फाईन लेगला फिल्डिंग मी कौतुक करेन. एक सिंगल मिळाली जितूच्या खात्यामध्ये. आय थिंक बॅटची कडा होती मात्र फाईन लेगला चांगली फिल्डिंग केली. कारण थर्ड मॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र आहे. चेंडू जिथून सुटला तर पुन्हा अडवणं थोडंसं कठीण असतं. 13 धावा धापलकरती आपण पाहतोय.
मोठा धक्का लागत असताना सरपंच 11 देसाई 40 संघाला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता साईचा. संजय वास्करने एक चांगला झेल टिपलाय आणि साई मात्रेचा डाव संपलाय. पहिल्याही मॅच मध्ये फारसे योगदान देऊ शकले नाही साई. याही मॅच मध्ये सोस्यात बाद झालेत. तेरा धावा धापलकावधी लागलेत. दिनेश काटेने महत्वाची विकेट घेतली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दिनेश काटेलाही माहिती होतं आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. जितू रनआउट झाले असते मात्र लेग बायच्या सर्वात 2 धावा मिळाल्या आहेत. संजय मात्रे सरांचा इशारा आलाय लेग बाईज. हाईट फॅक्टर सुद्धा जोर थोडस जास्त होतं ते मी अपील केलं नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती. भावेश आमच्या सोबत आहेत. मॅन फ्रॉम मुंबई. धावसंख्या 15. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. दिनेश काटे चांगली गोलंदाजी करतायत. बऱ्याच वेळा सुगंध अलीम करत आहेत मात्र कदाचित त्यांचं षटक पडलेगाव एंडकडनं बॅलन्स ठेवलंय आणि देसाईगाव एंडकडनं दिनेश काटे आले आणि त्यांनी साईची विकेट महत्वाची घेतली. हा टीम प्लॅनिंग पाहिजे तुमच्याकडे ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फुटवर्कचा वापर नाहीये क्रिकेटमध्ये. फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क खूप महत्वाचं आहे. 15 धावा झाल्यात. सरपंच 11 जय वागेश्वर देसाई संघ धावा येत नाहीये. धावांसाठी थोडासा संघर्ष सुरू आहे. आता स्वर्वन चेंडू होता. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. सचिन होते तिथे. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती फक्त आणि फक्त सरपंच 11 देसाई 40 संघाची 16. 8.00 सरी. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये वनडाऊन हनुमान म्हात्रे आलेत. हनुमान पाटील, नितीन पाटील, सचिन म्हात्रे. संघाची बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहेत. देसाई संघ असा होम ग्राउंड मध्ये खेळतो त्यामुळे दोन्ही एंडने धावा बनवू शकतात. आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सुगंध अलीमकर. यावर्षी बेस्ट बॉलर सुद्धा ते राहिलेले आहेत. तकदीर यष्टेच्या भूमिकेत. चला फास्ट खेळा थोडस. टॉससाठी उपस्थित राहायचे. निजे बी आणि फडकेपाडा दोन्ही कॅप्टन. देवानंद पाटील श्रीराम कॅप्टन लगेच पाठवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आता. तर पहिला चेंडू या स्पर्धेतील 11:21 पडला भावेश. त्यामुळे आपण वेळेच्या बाबतीत मागे बंद. उद्या काही करून 9:30 आम्ही मॅच सुरू करणार. चिकनगर आणि पिसिवली पहिली मॅच. दुसरी मॅच चोळेगाव विरुद्ध खिडकाली. तिसरी मॅच वडवली विरुद्ध आडिवली. आणि चौथी मॅच जनमन मोठी देसाई विरुद्ध आगासन बी. उद्या प्रेक्षक भरपूर संख्येने असतील कारण की होम संघ खेळणार आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. पंच काही इशारा करतात. नॉट बॉलची इथे समाप्ती झाली. काय गोलंदाजी केली माऊली स्पोर्ट शिलगाव संघाने या मॅच मध्ये. प्रेमनाथ अलीमकर आज या संघाचे पुरस्कार आहेत. ऑन साइडला खेळायचं होतं. हनुमानला काही समजत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ते पूर्णपणे संघर्ष करतायत. 6 चेंडूचा खेळ केलाय. फक्त सिंगल त्यांच्या बॅटमध्ये आले 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पूर्णपणे दबाव निर्माण झालाय. तो सरपंच 11 जय वागेश्वर देसाई संघ या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये माटाडीची स्पर्धा शिलगाव संघाने जिंकले. विसरून चालणार नाहीये. एकच धाव मिळाली आहे. सुगंध अलीमकर काय करतायत. इतक्या वेगाने चेंडू त्यांनी फेकला. जर तुम्हाला दुसरी रन घ्यायची असेल तर दोन्ही एंडने स्ट्राईक सोडायची. लक्षात घ्या हा नियम आहे. अन्यथा फलंदाज बादही होणार नाहीये. 17 धावा.
17 धावा झाल्यात. हाही चांगला बॉल होता. रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक स्वागत. मात्र काय गोलंदाजी करतोय माऊली स्पोर्ट अलिमगड 11 शिलगाव. इथे चेंडू हवेत आहे. चितूची विकेट डोक्यात आहे. सचिन अलिमकर आलेत आणि बघा काय झेल डिप्लाय. कार्बन कमाल कॅच. सतरा बॉल मध्ये 7 बॉलचा खेळ या इनिंगचा शिल्लक आहे. त्यानंतर टॉस होईल. निजे बी आणि फडकेबाडा दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. अशोक काटे साहेबांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. शिलगाव संघाचे खंदे समर्थक रमेश अलिपकर आले असतील आपण या आपले हार्दिक स्वागत. आमचे मित्र विशाल अलिपकर, हेमंत पावशे, अपील स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळतंय. जास्त दबाव नकोय पंचांवरती. जसे स्वर्ग त्यांनी सांगितले नोट आउट आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती 17. एकच धाव दिली आहे. सुगंध अलिमकर साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. पण फिल्डिंग लावून घ्या शिलगाव संघ लगेच. संजय भास्कर थोडस सहकार्य करा. तीन षटकाचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 17 धावा. थांबायचंय मॅच सुरू करा. चला 4 ओव्हरच्या मॅचला पंचाने विनंती केली आपण थोड्याशा बाटल्या घेऊन जायचे पुढच्या मॅच पासून. सरपंच 11 संघ थोडासा बॅकफुटवर आहे. सरपंच 11 जय वागेश्वर देसाई फक्त 17. हनुमान पाटील भरपूर संघर्ष केला या मॅच मध्ये. इथून 30-35 झाल्या तरी फाईट करेल. रवींद्र पाटील यांच्याकडनं संजय भास्करला प्रत्येक विकेटला 500. इथे सिंगल मिळाले. मोठे फटके आलेच नाहीयेत या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर जितून 2 चौकार मारले त्याच्या व्यतिरिक्त धावा आल्याच नाहीयेत देसाई संघाला. शिलगाव संघाने सुद्धा माटाडीची स्पर्धा जिंकली. तिथून आत्मविश्वास वाढलाय. या स्पर्धेत माऊली स्पोर्ट अलिमगड 11 शिलगाव. संजय भास्कर राईट मोर द विकेट. आई चांगला बॉल होता. आणि 2 धावा इथे अखेर वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 20. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा थापल करते तुम्ही पाहतायत. टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही कॅप्टन निजे बी आणि फडकेबाडा. निजे संघाचे संघाने आलेत. फडकेबाडा कॅप्टन या. वीस धावा झालेले आहेत. फटका चांगला आहे. नितीन पाटीलने हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
षटकाराच्या साहाय्याने सरपंच 11 जय बागेश्वर देसाई संघाची धावसंख्या ती 26. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 2 मोठे हिट आले तर कमबॅक होईल, पलटवार होईल देसाई टीमचा. दोन धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. विनोद बॅकअप देत आहेत. चांगला बॉल होता. संजय भास्कर कडे सुद्धा भरपूर वर्षाचा अनुभव आहे. चला फडके पाड्याचे कॅप्टन आले अनिल. अठ्ठावीस मध्ये आपण 6 ऍड करूया. धावा झाल्या 34. आता तोच कोणी उरवला सौरभनी ना चला 35 धावांचा पाठलाग करायचा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 34 धावा. नितीनने 2 षटकार मारलेत. नितीन थोडेसे उशीर आले. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या संजय भास्करने. आणि 35 धावांचा आता पाठलाग कशा प्रकारे करेल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूया सौरभ पाटील यांचा आवाज. माऊली स्पोर्ट अलीम घरिले संघाला 35 धावा चेस करायचे. ऐकूया सौरभ पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. बघा त्या व्हाईट पडद्यावरती बघला फडकेपाडा संघ प्लीज बघा. लक्ष असू द्या. तुम्ही देखील एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात. लक्ष असू द्या प्लीज. सहकार्य करा दादा. कमलाकरजी पाटील फडकेपाडा या आमच्या मुख्य कमलाकरजी पाटील जे निलजज आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू.
विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो क्रिकेट. दोन्ही संघाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. मॅचला सुरुवात जिथे पाठलाग करायचा 35 धावेच्या सलामीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये किशोर अलीमकर आणि सचिन अलीमकर. अलीमकर बंधू मैदानामध्ये उतरल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग ट्रॅक वरती साई मात्रे बॅटिंग मध्ये काहीच करू शकला नाही. आता बॉलिंग करायची. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल केसला फटका. बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर वेगाला आला. प्रयत्न चांगले पण अपयश. बॉल लॉंग ऑफ सीमा पार. पहिला दमदार चौकार. लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. जनमान क्रिकेट क्लब मोठी देसाई 40+ आयोजित आमदार चषक 2025 या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता. ज्ञानेश्वर दादा देवकर असतील, आमचे दीपक दादा पाटील, दत्तदादा पात्रे, छगन दादा पाटील, 40+ ची संपूर्ण टीम मोठी देसाई, ग्रामस्थ मंडळ मोठी देसाई, तुमचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. एक न स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती 5 या आकड्यावरती, 6 या आकड्यावरती, 6 रन स्कोरबोर्ड वरती. अशोकजी पाटील पुन्हा एकदा जॉईन झालं. आम्हाला एक मॅच जिंकली आहे. कुठेतरी संघ पराभूत होता. कृष्णाने नक्कीच बाईट दिली. धावा होत नव्हत्या, बॅटिंग होत नव्हती. आज सर्व काही झालं. खुश आहेत. आजचा खेळ प्रेक्षक देखील तुमचे खुश असतील. फडकेपाड्याचे जे नाराज होते 40+ वरती, चांगला खेळ केला तुम्ही आज. फटका चांगला. फिल्डर कोणता नाही. पॉवर प्लेचा योग्य ते वापर. बॉल चालला. पहिला टप्पा गॅट मिड विकेट सीमा पार. सचिन अलीमकरचा बॅट बंद. पहिला चौकार. सरपंच इलेव्हन जय वाघेश्वर देसाईचे प्रेक्षक नाराज आहेत. धावा कमी बनवल्या, धावा दिला जात आहेत. टापिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. फिल्डर तिथे उपस्थित आहे. शॉट ऑफला या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती 17. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कट केला. त्याला माहिती आहे धावा आल्यात. किशोरला सनसेबल क्रिकेट सन्मान दिला. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं पहिलं, जिथे लक्ष गाठायचं. 35 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 18 साईच्या अगेन्स्ट डीजे.
18 धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला दिलीप पाटील. 4 षटकांची मॅच क्षेत्ररक्षण तुम्हाला आता विखुरलेलं पाहायला भेटेल. दिलीप पाटीलचं हे षटक क्रमांक 2. स्पीडअप करा. देसाई संघ लक्षात असू द्या. पंच तुम्ही देखील लक्षात घ्या. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत याची देखील नोंद घ्या प्लीज. थोडा स्पीडअप करा मित्रांनो. सहकार्य करा. 4 वाजून 11 झालेत. सूर्यदेवता सूर्यनारायण लवकर सूर्यास्ताला जातो. हिवाला लक्ष असू द्या प्लीज. थोडा स्पीडअप करा. षटकातील पहिलाच बॉल सेन्सिबल. हलक्या हातानं कट केला. 1 केले. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव वेगानं पूर्ण. काय तालमेल दोघांमध्ये. रणनीती तुम्ही पाहाल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 20 या आकड्यावरती 20 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल उडवला. फटका चालला. लॉंग ऑफला फिल्डर. प्रयत्न चांगले होते पण त्यांना अपयश. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा पार. चांगला फिल्डर कोणताही नाही. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. लागोपाठचा दुसरा दर्जेदार चौकार. मॅच बॉल चाला तुम्ही पाहता. डीप कव्हर पॉइंटला फिल्डर पॉइंटचा वेगानं गेला. तोपर्यंत या बॉल वरती 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती रणसंख्या 30 या आकड्यावरती. विजयासाठी 5 धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीस. निलजे बी त्यांना फाईट करेल फडकेपाडा. टॉस जिंकला निलजे टीमच्या कॅप्टन ऑफ फिल्डिंगचा स्वीकारली आणि बॅटिंग करायची फडकेपाडाला. लेग स्लिपला फिल्डर आहे. धाव घेण्याचा हाना इथे डायरेक्ट हिट झाला असता सचिन डेंजरला धावत होते. बाद झाले असते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 31 वरती. विजयासाठी 4 धावेची आता गरज आहे. स्विच हिटचा प्रयत्न लगीत आझादीने तो बर्बादी. अशा रीतीनं 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. धावा धावफलकावरती 35चा टार्गेट होता. येणाऱ्या 4 षटकामध्ये 12 मध्ये बनवल्या 31. आता 12 मध्ये बनवायच्या 4 डीजे. तुमच्या जवळ आम्हाला माहिती आहे रुद्रा जवळच असावा. कदाचित टॉस छापा काटा ते दोघे खेळ होते. रुद्रा आणि हे दोघे मंथन आणि रुद्रा. छापा काटा खिशाला टाकून दिला. कधी समजलाच नाही. काही हरकत नाहीये. आज सुट्टी आहे. क्रिकेट वरती देखील प्रेम आहे. नक्की जेव्हा मोठी देशी प्रीमियर लीग असेल त्यांना देखील खेळण्यासाठी सांगितले की आम्ही जोक देखील तेवढे छान मारतो. हरकत नाही. टॅपिंग स्ट्रोक पाहिला. टॅपिंग फटका तुम्ही पाहिला अंडर बॉक्स स्ट्राईपचा. एक्स्ट्रा कव्हरला या बॉल वरती मिळते फक्त सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती
32 या आकड्यावरती 3 धावांची गरज. बलराम पाडेवाला तिसऱ्या षटकामध्ये. सरपंच 11 जय वागेश्वर देसाई. हा संघ खूप मोठा संघ. कल्याण डोंबिवली 40+ जर विचार केला तर आज पराभूत झाला. याचं कारण बॉलिंग अटॅक असो शील 40+चा, त्याच्यानंतर बॅटिंग देखील तेवढी छान राहिली आज शील 40+ची. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीचा निलजे बी न टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंग साठी फडकेपडा. हे बॅटल देखील रंगतदार होणार आहे, या मात्र शंका नाही. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रडारमध्ये विजयाचा षटकार तुम्ही पाहिला. MS धोनी स्टाईल मॅच इज फिनिश. दुसरा विजय प्रस्थापित केला शिलगाव 40+ संघानं. खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक अभिनंदन. सरपंच 11 वागेश्वर देसाई या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी सपोर्ट आमचा हनुमान दादांचा राहिला. या हनुमान दादा पाटील तुम्हाला आम्ही सन्मानित करू. हा तुमचा मेगा सत्कार आमच्या माध्यमातून केला जाईल. खूप चांगला सपोर्ट आहे आज मोठी देसाई संघाला 40+ टीमला. हनुमान दादा पाटील यांच्या माध्यमातून या सर्व आयोजक संयोजक तुमच्या शुभ हस्ते आपण हनुमान दादा यांचा सत्कार करू. या आमचे सर्व आयोजक या तुमच्या शुभ हस्ते हनुमान दादा पाटील या तुमचा सन्मान करू. जय कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ चे एक सदस्य देखील आहेत आणि खूप चांगला सपोर्ट देखील त्यांचा राहिला या मोठी देसाई 40+ संघाला. याच वर्षामध्ये या संघानं 40+ साठी प्राधान्य केलं. त्यांना देखील शुभेच्छा देऊ. या हनुमान दादा तुमचा सन्मान करू आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू. सुगंध अलिमकर त्याला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करताना धावा दिल्या फक्त 1 विकेट. एक इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया सुगंध अलिमकरला. देऊयात मॅन ऑफ द मॅच. या लगेच सुगंध अलिमकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही ट्रॉफी आम्ही लगेच देणार आहोत. सामनावीर हाताने खाली रे हिरवा चुरा लगनाची निशाना. या सुगंध अलिमकर देऊ मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला. गोलंदाजी इकॉनॉमिक्स अवघ्या 1 धावेच्या षटक आणि एक महत्वाची विकेट मिळवणारा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. जर गोलंदाजी आवडली असेल तर 1 रन 1 विकेट आणि सुगंध अलिमकर ठरलाय. डेडिकेट करतात बघा किती मोठेपणा आणि आनंद मातेला ते देत आहेत मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ राहिला बघा. एखादा चॉकलेट